Good morning, students. In last lecture we had started our new chapter, that is cardiovascular system, and in which we had discussed about the internal structure of heart. Okay, after that we had discussed about the flow of blood through the heart, okay, or circulation of blood through heart. So the circulation of blood takes place, and in this diagram we had seen the flow of blood. Okay, आपण लास्ट लेक्चरला आपलं ब्लड सर्क्युलेशन थ्रू और फ्लो ऑफ ब्लड थ्रू दी हार्ट हे डिस्कस केलं होतं. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ब्लड हार्टमध्ये कशा प्रकारे सर्क्युलेट होतं. ब्लड जे आहे ते इम्प्युअर ब्लड जनरली कुठल्या साईडला असतं, राईट साईडला. ओके, हार्ट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज राईट साईड अँड लेफ्ट साईड. सो राईट साईड जे आहे, राईट साईडला कुठले ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड, आणि लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ओके, ते कुठून रिटर्न होतं, दे रिटर्न फ्रॉम दी लोअर अँड अप्पर पोर्शन ऑफ दी बॉडी थ्रू दी सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केवा. ते कुठून रिटर्न होतं, सुपेरियर व्हेना केवा दिसतोय आपल्याला इथे वरच्या साईडला, म्हणजे जो आपल्या बॉडीचा अप्पर पोर्शन आहे तिथलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठून एंटर करणार, सुपेरियर व्हेना केवामधून. ओके, अँड लोअर पोर्शन आहे आपल्या बॉडीचा, तो तिथून जे ब्लड आहे, इम्प्युअर ब्लड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड, ते कुठून एंटर करणार, इन्फेरियर व्हेना केवामधून. तर हे जे ब्लड आहे, सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवामधलं जे ब्लड आहे ते कुठे फील होतं, ते जातं, कुठे जातं, राईट ॲट्रियमकडे. कुठे जातं, राईट ॲट्रियमकडे. ओके, राईट ॲट्रियमकडे गेल्यानंतर पूर्ण राईट ॲट्रियम काय होतं, फील होतो ब्लडने. त्याच्यानंतर ब्लड जे आहे, देन ब्लड पासेस व्हाया दी राईट एव्ही वॉल. ब्लड जे आहे ते कुठून पास होतं, राईट एव्ही वॉल, म्हणजे ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर वॉल आहे राईट साईडची, तिथून ते पास होतं, म्हणजे त्याला ट्रायकस्पिड वॉल म्हणतात. तिथून पास होत ते कुठे जातं, राईट व्हेंट्रिकलकडे. ओके, ॲरोमध्ये दाखवलं आहे कुठे जातं आहे ते, राईट व्हेंट्रिकलकडे. अँड फ्रॉम देअर, आणि तिथून म्हणजे राईट व्हेंट्रिकलमधून ते कुठे जातं आहे, त्याचा पुढचा ॲरो दाखवलेला आहे, सेमिल्युनर वॉल, कुठून जातं आहे ते, ट्रायकस्पिड वॉल, म्हणजे राईट व्हेंट्रिकलमधून कुठे जातं आहे ते जातं आहे लंग्सकडे. ओके, ते कुठे जातं आहे, लंग्सकडे. रूट लक्षात ठेवायचा, राईट ॲट्रियममधून थ्रू कुठून पास होतात ते, ट्रायकस्पिड वॉलमधून पास होत राईट व्हेंट्रिकलकडे आलं. ओके, त्याच्यानंतर मग ते काय होतं की पल्मनरी आर्टरीजमध्ये जातं ते, लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि राईट पल्मनरी आर्टरीजमध्ये ते जे व्हेन्समधलं जे ब्लड आहे ते कॅरी करतं. कुठे, लेफ्ट अँड राईट लंग, दोन्ही जे लंग्स आहेत, लेफ्ट लंग आणि राईट लंग, इथे ते ब्लड जे आहे ते सेंड करण्यात येतं. ओके, म्हणजे लेफ्ट व्हेन्स जे आहे, लेफ्ट पल्मनरी आर्टरी जे आहे ते लेफ्ट लंगकडे पाठवणार, आणि राईट पल्मनरी आर्टरी हे राईट लंग्सकडे ते ब्लड पाठवतं. कशासाठी पाठवलं जातं, फॉर दी लंग्समध्ये पाठवण्याचा पर्पज काय असतो की लंग्समध्ये काय होतं, ह्या ब्लडचं प्युरिफिकेशन होतं. ओके, ब्लड गेट प्युरिफाईड, ब्लड हे प्युरिफाय होतं किंवा त्याचं ऑक्सिजनेशन होतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे ॲड होतं. ओके, तर लंग्समधले जे ॲल्व्हिलाय आहेत, ॲल्व्हिलायमध्ये गॅसेसचं एक्सचेंज होतं. ओके, द एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन दी ॲल्व्हिलाय ऑफ दी लंग्स. ओके, त्याच्यानंतर काय होतं, मग एक्सचेंज होतं म्हणजे काय की ब्लड काय करतं, कार्बन डायऑक्साईड सोडतं आणि ऑक्सिजन पिकअप करतं. ओके, blood loses the carbon dioxide and pick up the
oxygen. Okay, so the oxygenated blood then return to the left atrium through 4 pulmonary veins. त्याच्यानंतर म्हणजे ऑक्सिजनेशन झालं ब्लडमध्ये, ब्लडचं लंग्समध्ये. मग ते जे ब्लड आहे, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते ब्लड कुठे पाठवून येतं? रिटर्न्स टू दी लेफ्ट ॲट्रियम थ्रू 4 पल्मनरी व्हेन्स. ओके, 2 फ्रॉम ईच लंग. म्हणजे राईट साईडला 2 पल्मनरी व्हेन्स असतील, तर लेफ्ट साईडला 2 पल्मनरी व्हेन्स असतात. तर त्या पल्मनरी व्हेन्समधून ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे लंग्समध्ये, त्याचं ऑक्सिजनेशन झालेलं आहे, ते ब्लड कुठे जातं? मग दे गोज टू दी लेफ्ट ॲट्रियम. ते ब्लड कुठे जातं? लेफ्ट ॲट्रियमकडे जातं. ओके, सो व्हेन द लेफ्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट्स, लेफ्ट ॲट्रियम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा काय होतं? ब्लड हे पुश्ड होतं. ओके, ब्लड पुश केलं जातं. कुठे कुठे पुश होणार ते? द ब्लड इज पुश थ्रू दी AV वॉल. म्हणजे इथे पण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल आहे, पण कुठली वॉल म्हणतात त्याला? लेफ्ट साईडची, लेफ्ट साईडला असते बायकस्पिड वॉल, किंवा आपण त्याला मिट्रल वॉल असं म्हणतो. ओके, मग ते तिथून पास होत ब्लड कुठे जातं? लेफ्ट व्हेंट्रिकलकडे जातं. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकलकडे गेलं. त्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकलमधून काय होतं? लेफ्ट व्हेंट्रिकल विथ इट्स थिक मस्क्युलर वॉल देन कॉन्ट्रॅक्ट्स. मग काय होतं की लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये एकदम सगळ्यात जास्त थिक मस्क्युलर वॉल्स आहेत, तर ते काय होतात? ते कॉन्ट्रॅक्ट होतात अँड पंप्स ब्लड थ्रू दी एओर्टिक सेमिलुनार वॉल. मग ते ब्लड कुठे पंप करतं? जी वॉल आहे, एओर्टिक सेमिलुनार वॉल आहे, तिथून ते एओर्टाकडे पंप केलं जातं ब्लड. ओके, अँड विच देन कॅरीज द ब्लड थ्रू आउट दी बॉडी. एओर्टामधून मग पूर्ण बॉडीला काय होतं? ब्लडचा सप्लाय होतो. पूर्ण बॉडीमध्ये ब्लड हे सर्क्युलेट होतं. ओके, सो हा जनरल पाथवे आहे, किंवा हार्टमध्ये ब्लडचं फ्लो कसं होतं हे आपण डिस्कस करतो आहे. हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पण इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये विचारलं जातं, डायग्रॅम ड्रॉ करायची असते तुम्हाला आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं की ब्लडचं फ्लो कुठून कुठे होतो. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. ओके, ही डायग्रॅम ड्रॉ करायची असते एक्झाममध्ये. हार्टची जनरल स्ट्रक्चर विचारलं तर फक्त स्ट्रक्चर दाखवायचं, त्याच्यामध्ये ॲरो दाखवायची गरज नाही. पण जेव्हा ब्लडचा फ्लो विचारलेला असतो तेव्हा तुम्हाला ॲरो दाखवायचे असतात. ओके, तर हे सगळं आपण डिस्कस केलं, राईट कुठून कुठे जातं. ब्लड सर्क्युलेशन्स जे आहेत, आता आपण हार्टमध्ये बघितला फ्लो ऑफ ब्लड थ्रू दी हार्ट, हार्टमधला ब्लडचा फ्लो बघितला. आता ब्लड सर्क्युलेशन्स जे आहेत ते 4 टाईप्सचे आहेत. देर आर 4 टाईप्स ऑफ दी ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनचे 4 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन, सेकंड आहे पल्मनरी सर्क्युलेशन, थर्ड वन इज कोरोनरी सर्क्युलेशन, अँड फोर्थ इज पोर्टल सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन, पल्मनरी सर्क्युलेशन, कोरोनरी सर्क्युलेशन अँड फोर्थ वन इज पोर्टल सर्क्युलेशन. असे 4 प्रकारचे सर्क्युलेशन्स आहेत. ओके, तर हार्टचं फंक्शन काय आहे? हार्ट इज वर्क ॲज अ डबल पंप. हार्ट काय म्हणून काम करतो? डबल पंप म्हणून काम करतो. कारण की ऑक्सिजन पुअर ब्लड एका साईडला असतं, तर ऑक्सिजन रिच ब्लड हे दुसऱ्या साईडला असतं. ओके, तर म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? डबल पंप असं म्हटलं जातं. तर पल्मनरी सर्क्युलेशन सगळ्यात फर्स्ट आपण बघू सिस्टेमिक सर्क्युलेशन. पहिला टाईप आहे ब्लडचा सिस्टेमिक सर्क्युलेशन. तर सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काय होतं? सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय की या सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काय काय इन्क्लूड आहे? कुठला पाथवे इन्क्लूड असेल? सिस्टेमिक सर्क्युलेशन इन्क्लूड्स द पाथवे थ्रू विच ब्लड इज सर्क्युलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ दी बॉडी. सिस्टेमिक सर्क्युलेशन असा पाथवे आहे की ज्या सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काय होतं की ब्लड हे आपल्या ज्या बॉडीचे डिफरंट पार्ट्स आहेत, वेगवेगळे जे पार्ट्स आहेत
तिथे ब्लड हे सर्क्युलेट होतं. ओके, त्याला म्हणणार सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक म्हणजे काय, आपल्या बॉडीचे जे वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्समध्ये ब्लडचं सर्क्युलेशन होतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. ओके, ह्या सर्क्युलेशनमध्ये काय होतं, इन दिस सर्क्युलेशन द ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड थ्रू द एओर्टिक सेमिलुनार वॉल इंटू दी सिस्टेमिक एओर्टा. आपण बघितलं की ऑक्सिजनेटेड ब्लड जे कुठे असतं, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. ओके, तर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पंप केलं जातं. ओके, एओर्टिक सेमिलुनार वॉल बघितली आपण. एओर्टिक वॉल आहे त्याच्या थ्रू पंप केलं जातं ब्लड. कुठे, एओर्टामध्ये. ओके, कुठे पंप होतं ब्लड, एओर्टामध्ये. ओके, आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठे रिटर्न होतं, द डिऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न टू दी राईट ॲट्रियम. ओके, जेव्हा ब्लड हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पंप केलं जातं एओर्टामध्ये, सेम टाईम त्याच वेळेला काय होतं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठे रिटर्न होतं, दे आर रिटर्न टू दी राईट ॲट्रियम. ते कुठे रिटर्न होतं, राईट ॲट्रियम ऑफ दी हार्ट थ्रू दी सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कॅव्हा फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ दी बॉडी. म्हणजे आपल्या सर्व बॉडीमधले जेवढं पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहेत, बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, तिथलं डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर व्हेना कॅव्हा आणि इन्फेरियर व्हेना कॅव्हामधून ते कुठे एंटर करतं, राईट ॲट्रियमकडे. ओके, याला म्हणणार मग सिस्टेमिक सर्क्युलेशन. ओके, सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काय होतं की आपल्या सर्व बॉडीमध्ये किंवा सर्व सिस्टीम्समध्ये ते ब्लड हे सर्क्युलेट होतं. ओके, फक्त इथे काय आहे, सर्व बॉडी पार्ट्सला ब्लड सप्लाय होतो, फक्त एक ऑर्गन सोडून. कुठला, एक्सेप्ट दी लंग्स. ओके, लंग्सला सोडून अदर जेवढे पण बॉडी पार्ट्स आहे तिथे ब्लडचं सप्लाय हे ह्या सर्क्युलेशनमध्ये होतं. ओके, अँड दिस सर्क्युलेशन स्टार्ट्स फ्रॉम दी एओर्टा. कुठून स्टार्ट होतं हे, एओर्टापासून. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल एओर्टामध्ये ब्लड पंप करतं, ते एओर्टामध्ये काय असतं, विच कॅरीज दी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम दी लेफ्ट वेंट्रिकल अँड इट ब्रेकअप्स इंटू दी स्मॉलर आर्टरीज. त्याच्यानंतर एओर्टामधून कुठे पास होतं ते, की जे आपल्या बॉडीमधले जे स्मॉल आर्टरीज आहेत तिथे ते ब्लड एंटर करतं. ओके, अँड फायनली एंड्स इंटू दी कॅपिलरी. आणि नंतर कुठे एंड होतं, ते कॅपिलरीजमध्ये ते एंड होतं. ओके, अँड दिस कॅपिलरीज, आणि हे जे कॅपिलरी आहेत हे काय होतात, दिस कॅपिलरीज युनाईट टू फॉर्म व्हेन्युल्स. कॅपिलरीज युनाईट होतात आणि काय तयार करतात, ते व्हेन्युल्स तयार करतात. ओके, अँड विच जॉईन अप अल्टिमेटली टू फॉर्म 2 लार्ज व्हेनस ट्रंक्स. नेमली हे जेव्हा व्हेन्युल्स काय होतात, जॉईन होतात आणि तेव्हा काय तयार करतात, ते 2 लार्ज व्हेनस ट्रंक, 2 लार्ज व्हेनचे ट्रंक तयार होतात. आणि तेच त्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे, सुपेरियर व्हेना कॅव्हा अँड इन्फेरियर व्हेना कॅव्हा असं आपण म्हणतो. ओके, दिस 2 व्हेनस ट्रंक ओपन इन दी राईट ॲट्रियम ऑफ दी हार्ट. आपण बघितलं ब्लड सर्क्युलेशन कुठून होतं, तर हे जे 2 लार्ज ट्रंक आहेत, व्हेनस ट्रंक आहेत, हे कुठे ओपन होतात, दे आर ओपन इन टू दी राईट ॲट्रियम ऑफ दी हार्ट. दिस इज ऑल अबाउट दी सिस्टेमिक सर्क्युलेशन. हे सर्व काय आहे, सिस्टेमिक सर्क्युलेशन आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर सेकंड आहे आपलं, सेकंड टाईप आहे सर्क्युलेशनचा, त्याला आपण म्हणू शकतो सेकंड टाईप कुठला आहे, पल्मनरी सर्क्युलेशन. सेकंड टाईप इज पल्मनरी सर्क्युलेशन. तर ह्या पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये काय होतं, इट इज दी पार्ट ऑफ सर्क्युलेशन. जसं आपण बघितलं की ब्लड हे कुठे जातं, सुरुवातीला ब्लड राईट ॲट्रियममध्ये येतं, नंतर लेफ्ट वेंट्रिकलकडे जातं, राईट वेंट्रिकलमध्ये जातं. राईट वेंट्रिकलमधून ते कुठे जातं, दे गोज ऑर दे मूव टू दी, कुठे मूव होतं ते लंग्सकडे. ओके, तर हे जे प्रोसेस आहे म्हणजे लेफ्ट
राईट व्हेंट्रिकलमधून ते कुठे जातं आहे, लंग्सकडे जातं आहे. त्याला आपण काय म्हणणार मग, जे ह्या सर्क्युलेशनला काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार पल्मनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी हा शब्द आला म्हणजे काय इंडिकेट करतं ते, लंग्स. ओके, कुठला ऑर्गन इंडिकेट करतो, लंग्स इंडिकेट करतो. सो पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये काय होतं की इट इज द पार्ट ऑफ सर्क्युलेशन इन्व्हॉल्विंग द प्युरिफिकेशन ऑफ ब्लड इन लंग्स. लंग्समध्ये ब्लडचं काय होतं आहे, ह्या सर्क्युलेशनमध्ये, पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये लंग्समध्ये काय होतं आहे, प्युरिफिकेशन होतं आहे. ओके, म्हणजे पल्मनरी सर्क्युलेशन इन्क्लूड्स द सर्क्युलेशन ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल ऑफ द हार्ट टू दी लंग्स. कुठून सर्क्युलेट होतं आहे ब्लड, जे राईट व्हेंट्रिकल आहे आपल्या हार्टचे, तिथून ते कुठे सर्क्युलेट होतं आहे, लंग्सकडे. ओके, लंग्सकडे त्याचं सर्क्युलेशन होतं. याला काय म्हणणार, पल्मनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. ओके, अँड रिटर्निंग बॅक ऑफ द ब्लड टू दी लेफ्ट ॲट्रियम ऑफ दी हार्ट. आणि कुठे रिटर्न होतं आहे ते, रिटर्न बॅक कुठे होतं आहे, ब्लड लेफ्ट ॲट्रियमकडे ते रिटर्न होतं. याला काय म्हणणार मग, पल्मनरी सर्क्युलेशन. या सर्क्युलेशनमध्ये काय होतं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे राईट व्हेंट्रिकलमधलं, ते पंप थ्रू दी पल्मनरी सेम्युलर वॉल इंटू दी पल्मनरी आर्टरी. राईट व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे कुठे पंप होतं, थ्रू पल्मनरी वॉलमधून ते कुठे पाठवण्यात येतं, पल्मनरी आर्टरीकडे. आणि ही पल्मनरी आर्टरी काय करतं, हार्टला सोडल्यानंतर, ओके, आफ्टर लिव्हिंग दी हार्ट डिवाइड्स इंटू राईट अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरी. हार्टला सोडल्यानंतर ती पल्मनरी आर्टरीज जे आहेत ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतात, राईट अँड लेफ्ट आर्टरीज. ओके, विच कॅरी ब्लड टू दी राईट अँड लेफ्ट लंग्स. जे काय करतात, कुठे ब्लड कॅरी करतात, राईट लंग्स अँड लेफ्ट लंग्स रिस्पेक्टिव्हली. याला काय म्हणणार मग, पल्मनरी सर्क्युलेशन. ओके, अँड विदिन द लंग्स these arteries divide and subdivide into smaller arterioles and capillaries. मग आर्टरीजमध्येच काय होतात, these arteries divide and subdivide, म्हणजे ह्याच आर्टरी डिवाइड होतात आणि त्याचं सब डिव्हिजन होतं कशामध्ये, स्मॉलर आर्टेरियोल्स आणि कॅपिलरीजमध्ये त्यांचं डिवाइड होतं. ओके, इन पल्मनरी कॅपिलरीज द ब्लड लुजेस इट्स कार्बन डायऑक्साईड अँड पिकअप्स दी ऑक्सिजन. म्हणजे काय होतं आहे याच्यामध्ये, पल्मनरी कॅपिलरीजमध्ये काय होतं आहे की ब्लड काय करतं, कार्बन डायऑक्साईड हे लूज करतं आणि काय पिकअप करतं, ऑक्सिजन हे पिकअप करतं. ओके, याला काय म्हटलेलं आहे मग, पल्मनरी सर्क्युलेशन. ओके, सो दिस पल्मनरी कॅपिलरीज विच नाव कंटेन दी फ्रेशली ऑक्सिजनेटेड ब्लड. पल्मनरी आर्टरीमध्ये आता काय आहे, लंग्समध्ये त्याचं काय झालेलं आहे, ऑक्सिजनेशन झालेलं आहे. तर ते पल्मनरी कॅपिलरीज काय करतात मग, ऑक्सिजनेटेड ब्लड कंटेंट आहे त्याच्यामध्ये, ते जॉईन होतात. कुठे जॉईन होतात, ते दे इव्हेंच्युअली join up eventually form 2 pulmonary veins. Okay, and these 4 pulmonary veins to form each lung, then return the oxygenated blood to the left atrium of the heart. Okay, and then which is further pumped into the left ventricle, and then during ventricular systole the blood is forced into aorta and circulated throughout the body. ओके, तर ह्या पल्मनरी सर्क्युलेशनमध्ये सिम्पल काय लक्षात ठेवायचं आहे की ऑक्सिजनेशन होतं, म्हणजे ब्लड जे राईट व्हेंट्रिकल आहे, राईट व्हेंट्रिकलमधून कुठे पाठवण्यात येतं, आर्टरीजमध्ये. ओके, पल्मनरी आर्टरीजमध्ये सेंड होतं आणि पल्मनरी आर्टरीजमधून मग ते कुठे जातं, राईट लंग आणि लेफ्ट लंगमध्ये जातं, ऑक्सिजनेशन होतं. ह्या प्रोसेसला काय म्हणणार मग, पल्मनरी सर्क्युलेशन. सिम्पल. ओके, तिसरं टाईप आहे आपला सर्क्युलेशनचा, कोरोनरी सर्क्युलेशन. थर्ड टाईप कुठला आहे, कोरोनरी सर्क्युलेशन. ओके, सो द सर्क्युलेशन इन्व्हॉल्व्स ब्लड सप्लाय टू दी हार्ट इटसेल्फ. कोरोनरी सर्क्युलेशनमध्ये काय होतं
की याच्यामध्ये काय होतं की कुणाला ब्लड कुठे सर्क्युलेट होतं, कोरोनरी सर्क्युलेशन. कोरोनरी हा शब्द जो आहे हार्टशी रिलेटेड आहे. ओके, सो कोरोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय की हार्टला स्वतःलाच ब्लड सप्लाय होतं. या सर्क्युलेशनमध्ये काय होतं की ब्लडचं सर्क्युलेशन कुठे होतं, ब्लड इज सप्लाय टू दी हार्ट इटसेल्फ, म्हणजे हार्टलाच स्वतःला काय होतं, ब्लड हे सप्लाय होतं या कोरोनरी सर्क्युलेशनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये मग असतं राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज. कोण सप्लाय करतं हार्टला ब्लड, त्याच्यासाठी असतं कोरोनरी आर्टरीज. राईट कोरोनरी आर्टरी असते आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी हे काय करतात, हार्टला ब्लड हे सप्लाय करतात. ओके, ही यांचं राईज म्हणजे कुठून अराईज होतात हे राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज, दे आर अराईज फ्रॉम दी असेंडिंग एओर्टा. ते कुठून अराईज होतात, असेंडिंग एओर्टा असतो त्या असेंडिंग एओर्टामधून हे राईज होतात. ओके, सो दे सप्लाय ब्लड टू दी हार्ट. म्हणजे हे जे राईट कोरोनरी आर्टरी आहे आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी आहे हे काय करतात, हार्टला ब्लड सप्लाय करतात. ओके, सो द व्हिनस ब्लड इज कलेक्टेड बाय दी कोरोनरी सायनस. हे जे व्हिनस ब्लड आहे हे काय होतं, व्हेन्समधलं, व्हिनस ब्लड म्हणजे काय, जे ब्लड व्हेन्समध्ये आहे तर ते व्हेन्समधलं ब्लड हे कुठे कलेक्ट केलं जातं, दे आर कलेक्टेड बाय दी कोरोनरी सायनस. एक कोरोनरी सायनस आहे, तिथे काय होतं की हे ब्लड ब्लड हे सर्क्युलेट होतं. ओके, कोरोनरी सायनसमध्ये हे ब्लड काय होतं आहे, कलेक्ट होतं. ओके, अँड विच ओपन्स इन दी राईट ॲट्रियम. हे कोरोनरी सायनस कुठे ओपन होतं, दिस कोरोनरी सायनस इज ओपन इन टू दी राईट ॲट्रियम. ओके, तर हे आहे काय म्हणणार आपण याला म्हणणार आपण कोरोनरी सर्क्युलेशन. ओके, सो ऑल अबाउट दिस सिस्टेमिक सर्क्युलेशन सांगितले. तर हे सगळं सर्क्युलेशनबद्दल. अजून एक फोर्थ टाईप आहे आपला पोर्टल सर्क्युलेशन. फोर्थ टाईप कुठला आहे, पोर्टल सर्क्युलेशन. तर पोर्टल सर्क्युलेशनमध्ये काय होतं, हेपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये पोर्टल व्हेन्स आहे, तर ते पोर्टल व्हेन्स ही इन्व्हॉल्व असते पोर्टल सर्क्युलेशनसाठी. ओके, सो इन दिस सर्क्युलेशन द सर्क्युलेशन ऑफ ब्लड थ्रू दी लिव्हर. इट इज दी सर्क्युलेशन ऑफ ब्लड थ्रू दी लिव्हर. हेपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन म्हणजे काय की लिव्हरमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन होतं, त्याला काय म्हटलेलं आहे, पोर्टल सर्क्युलेशन. ओके, आणि ह्या सर्क्युलेशनमध्ये काय होतं, इन दिस सर्क्युलेशन काय कोण कोण इन्व्हॉल्व असतं याच्यामध्ये, एक असतं पोर्टल व्हेन. सो दिस पोर्टल व्हेन काय करते, पोर्टल व्हेन कॅरीज ब्लड दॅट हॅज सर्क्युलेटेड इन दी स्टमक, इंटेस्टाईन अँड पॅनक्रियास. तर पोर्टल व्हेन कुठे कुठे सर्क्युलेट होते ही पोर्टल व्हेन, आपल्या बॉडीच्या कुठल्या कुठल्या पार्टमध्ये सर्क्युलेट होते, स्टमक, इंटेस्टाईन अँड पॅनक्रियास. ही पोर्टल व्हेन कुठे कुठे सर्क्युलेट होते, स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये आणि पॅनक्रियाजमध्ये ही सर्क्युलेट होते. स्टमक, इंटेस्टाईन आणि पॅनक्रियाजमधून पास होते, लिव्हरकडे जाते. ओके, पोर्टल व्हेन. नंतर आहे पोर्टल व्हेन डिवाइड्स इंटू दी कॅपिलरीज. मग ही जी पोर्टल व्हेन आहे, ही पोर्टल व्हेन नंतर काय होते की स्मॉल कॅपिलरीजमध्ये ती डिवाइड होते पोर्टल व्हेन. ओके, अँड दिस कॅपिलरीज म्हणजे हे जे कॅपिलरीज आहेत, पोर्टल व्हेनचं डिवायडेशन होतं स्मॉल कॅपिलरीजमधून मध्ये, आणि हे कॅपिलरीज काय होतात, मग दिस कॅपिलरीज जॉईन विथ दी कॅपिलरीज ऑफ हेपॅटिक आर्टरीज. हे कॅपिलरीज कुठे जॉईन होतात, दिस कॅपिलरी जॉईन विथ दी कॅपिलरीज ऑफ हेपॅटिक आर्टरी. हेपॅटिक आर्टरी आहे तर तिथे ही पोर्टल व्हेन्स जे आहेत, पोर्टल व्हेन्स काय होतात, डिवाईड होत आहेत कॅपिलरीजमध्ये. तर ते डिवाईड झालेले कॅपिलरीज आहेत, ह्या कॅपिलरी कुठे जॉईन होतात, मग जे हेपॅटिक आर्टरी आहे त्या हेपॅटिक आर्टरीला हे जॉईन होतात पोर्टल व्हेन्स. ओके,
सो अशा प्रकारे काय होतं मग ब्लड ब्लड सप्लाय होतो. ओके, लिव्हरला ब्लड हे काय होतं, हे इथून असं पास होत होत ब्लड हे सर्क्युलेट होतं आहे लिव्हरपर्यंत. ओके, सो द व्हिनस ब्लड ऑफ लिव्हर. आता जे व्हिनस ब्लड आहे लिव्हरमधलं ते कोण कलेक्ट करतं? इट इज कलेक्टेड बाय दी हेपॅटिक व्हेन. जे व्हिनस ब्लड आहे लिव्हरमधलं त्याला कलेक्ट कोण करतं? हिपॅटिक व्हेन. हिपॅटिक व्हेन्स जे आहेत ते व्हिनस ब्लड लिव्हरमधलं व्हेन्समधलं द व्हिनस ब्लड ऑफ द लिव्हर म्हणजे लिव्हरमधलं जे ब्लड आहे ते कलेक्ट करतं हेपॅटिक व्हेन्स. ओके, अँड विच जॉईन विथ इन्फेरियर व्हेना कॅवा. मग ते व्हेन्समध्ये कुठलं ब्लड असतं? व्हेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ओके, सो डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे लिव्हरमधलं ते हेपॅटिक व्हेन कलेक्ट करतं आणि कलेक्ट करून ते ब्लड कुठे पाठवण्यात येतं? इन्फेरियर व्हेना कॅवामध्ये. ओके, आपण बघितलं की लोअर पोर्शनचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कोण कलेक्ट करतं? इन्फेरियर व्हेना कॅवामध्ये ते कलेक्शन होतं त्याचं. ओके, आणि अप्पर पोर्शन जो आहे आपल्या बॉडीचा ते अप्पर पोर्शनमधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कोण कलेक्ट करतं? सुपेरियर व्हेना कॅवा. मग ते कुठे जातं? त्याच्यानंतर दिस हेपॅटिक व्हेन्स नंतर ते कुठे जातं? हेपॅटिक व्हेन्स कुठे जॉईन होत आहेत? हेपॅटिक व्हेन्स इज जॉईन विथ दी इन्फेरियर व्हेना कॅवा. इन्फेरियर व्हेना कॅवामध्ये ही हेपॅटिक व्हेन्स जॉईन होत आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी ब्लड सर्क्युलेशन. 4 टाईपचे बघितले आपण ब्लड सर्क्युलेशन: सिस्टेमिक सर्क्युलेशन, पल्मनरी सर्क्युलेशन, कोरोनरी सर्क्युलेशन अँड पोर्टल सर्क्युलेशन. असे 4 टाईपचे ब्लड सर्क्युलेशनचे टाईप्स आहेत. ओके, तर हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. नेक्स्ट लेक्चरला मग आपण कार्डियॅक कंडक्शन सिस्टीम. ओके, कंडक्शन सिस्टीम आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आणि त्याच्यानंतर कार्डियॅक सायकल, कंडक्शन सिस्टीम आणि कार्डियॅक सायकल हे आपण कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चरला. ओके, हे चॅप्टर बरंचसं मोठं आहे आणि याच्यावर बरेच क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. एक तुम्हाला आधी सर्क्युलेशन समजलं ब्लडचा जो फ्लो समजला, त्याच्यावरून तुम्ही ब्लडचे सर्क्युलेशन जे आहे वेगवेगळ्या टाईपचे सर्क्युलेशन बघितले आपण. 4 टाईपचे: सिस्टेमिक सर्क्युलेशन, पल्मनरी सर्क्युलेशन, कोरोनरी सर्क्युलेशन अँड पोर्टल सर्क्युलेशन. तर हे समजायला एकदम इझी होईल. बेसिक काय आहे की हार्टमध्ये त्या ब्लडचा फ्लो कसा होतो हे अंडरस्टँड करून घ्यायचं. ओके, ते समजलं तर तुम्हाला बाकी हे सगळं इझिली सर्क्युलेशन समजून जाईल. ओके, तर ह्याप्रमाणे काय होते ब्लडचं सर्क्युलेशन हे हार्टमध्ये होतं. ओके, तर आज आपण तेच थांबू. बाकी नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू. नेक्स्ट लेक्चरला आपण कंडक्टिंग सिस्टीम बघणार आणि कार्डियॅक सायकल आपण कंटिन्यू करू. ओके, बाय, टेक केअर.